हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, दुर्घटनेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार, तर मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। घाटकोपर होर्डिंग घटनेत जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, तर युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू, फडणवीसांची माहिती। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी अडकलेल्या 62 जणांना बाहेर काढण्यात यश, अद्यापही काही नागरिक अडकले असल्याची माहिती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी एनडीआरएफला केलं पाचारण, घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात, महापालिकेची माहिती। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर, कालच महानगरपालिकेने संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती, किरीट सोमय यांची माहिती। वडाळ्यातील श्रीजी टॉवर जवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं, होर्डिंग कोसळल्याने काही जण जखमी झाल्याची माहिती। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, महिला प्रवाशांनी रेल्वेखाली येणाऱ्या महिलेला वाचवलं। मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, लोकल ट्रेन 30 ते 35 मिनिटं लेट, तर मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती। मुंबईसह उपनगरातही वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कल्याण डोंबिवलीसह ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, मुंबईमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, मुंबईकरांना काळजी घेण्यासह हवामान विभागाच्या सूचना। खराब हवामानाचा अमित शहांना फटका, वाराणसीला जाण्यासाठी वसईतून येणाऱ्या हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द, अमित शहा मुंबई विमानतळावरून वाराणसीला जाणार। कल्याण डोंबिवलीतील उद्धव ठाकरेंची सभा रद्द, कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे ठाकरेंची सभा रद्द। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।